आत्मा नमस्ते. मी रेकीला जॉईन झाले 1 जानेवारी 2025 मध्ये. तर मॅडमकडे रेकीला मी सुरुवात केली आणि माझा जेव्हा शक्तिपात दुसरा होता, त्यावेळेस मॅडम शक्तिपात होणारच होता. त्याच्या आधी मला अचानक उलटी आल्यासारखं व्हायला लागलं. कसं तरी घाण वास यायला लागला, चक्कर यायला लागली. मग मी मॅमला फोन केला, की "मॅम मला असा त्रास होतोय." तर मॅम म्हणल्या, की "तुम्हाला कसाही त्रास होऊ द्या, पण तुम्ही शक्तिपाताला बसा." मला आधीपासूनच म्हणजे निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मक ऊर्जा किंवा असं बाहेरचं काय म्हणतात त्याचा त्रास होता मला. मग मी तशीच बसले. सेकंड ग्रँड मास्टर्स आपलं सेकंड लेव्हलचा मी तसंच केलं नाही का. मग मॅडमनी ज्यावेळेस शक्तिपात दिला त्यानंतर मला बरं वाटलं. मग नंतर मग मी तशीच ग्रँड मास्टरचा केलं, मग क्लास केला, ग्रँड मास्टर झाले. पण ग्रँड मास्टरमध्ये पण माझे मध्ये-मध्ये खाडे व्हायला लागले नाही का. म्हणजे खाडेच झाले अर्धे. पण मग मला कळायचं नाही, की हे असं नाही का, की आपल्याला नकारात्मक ऊर्जेमुळे असा त्रास होतोय किंवा काय. मग ग्रँड मास्टर झाले. मग ग्रँड मास्टरमधून मॅडमच्या संगती होतो त्यावेळेस एकदम छान होतं नाही का. आणि नंतर मग आता मध्ये अचानक मॅडमनी वैशाख ह्याचं घेतलं, वैशाख शुद्धीकरणचं हिलिंग घेतली. आणि अचानक ते हिलिंगचं सुरू म्हणजे मी प्रॅक्टिस हिलिंगची मॅडम सांगतेच करत होते, की मला अचानक मी ओरडायला लागले किंवा किंचाळायला लागले जोरजोरात. ते घरात सगळे झोपले होते. ते उठून बघायला लागले, की ही कशामुळे ओरडायला लागली. आणि त्याच्यानंतर मग मला नाही का असं जगावंच नाही किंवा हं, आपल्याला जीवनच नको असं म्हणजे माझ्यात नकारात्मक इतकं हे झालं, की असं नकारात्मक ऊर्जेमुळे मी पूर्ण हे झाले होते. मग हं. मी मॅडमला फोन केला, की मॅडमनी मला सांगितलं, "तुम्ही घाबरू नका. तुम्ही हीलिंग चालू करा. मेडिटेशन कंटिन्यू चालू ठेवा." आणि मॅडमनी मला टॅरो कार्डला बसवलं. मग टॅरो कार्डला जरी मी होते, पण तरी पण मला नाही का, तरी मी मी मधीच बंद क सो नाही का, मला मॅडमची ऊर्जाच सहन होत नसायची. मी मध्येच क्लास स्टॉप केला मध्येच. मग मॅडमनी पुन्हा फोन करून, "सुषमा क्लासला जॉइन व्हा." मग पुन्हा मी क्लासला जॉइन झाले. आणि मग माझा टॅरो रीडिंगचा मग एकदम छान मॅडमनी इतकं छान आम्हाला टॅरो रीडिंग शिकवलं आणि उत्तम प्रकारे म्हणजे आता मी टॅरो रीडिंग करते. आणि विशेष म्हणजे ह्या दिव्य ऊर्जेमुळे आणि मॅडममुळे मी इथपर्यंत म्हणजे जिवंत आहे आणि आज नवीन जन्म मिळालाय मॅडमच्यामुळे. ह्यांना आणि इतर सगळ्या स्त्रियांना माझं सांगणं आहे, की तुम्ही इतर कुठेही ते भोंदू बाबाच्या वगैरे असल्या नकारात्मक ऊर्जा तुम्हाला असेल, तर तुम्ही रेकी शिका, रेकीला जॉइन व्हा, असं माझं म्हणणं आहे. आणि स्वतःचीही प्रगती करा. त्या नकारात्मक ऊर्जांवर जे काही लोक त्याला बाहेरचं वगैरे अनेक सगळ्या गोष्टी म्हणतात. त्यावर या दिव्य ऊर्जेसोबत जुळल्यामुळे आणि खरोखर स्वतःची हिलिंग केल्यामुळे बदल झाला काय? त्या निगेटिव्ह एनर्जीज आपल्याकडून गेल्या आहेत का? नष्ट झाल्या का? हो मॅडम, नष्ट झाल्यात आणि आता मला जगायची म्हणजे ज्यावेळेस जगू नको वाटत होतं, आता मला जगण्याची इच्छा झालेली आहे आणि अ, आता मला शाळाही शिकायची, शिक्षण थांबलेलं आहे माझं, मला ते पूर्ण करायचंय आणि खरं ना आता नवीन-नवीन किती काय-काय शिकावं असं मला वाटायला लागलेलं आहे, की आता मी पाली लिपीचंही शिकते. मला सर्व नवीन-नवीन असं सर्व शिकायची इच्छा निर्माण झालेली आहे आणि शाळेचं शिक्षण तर मला पूर्ण करायचंच आहे, की कमी शिक्षण आहे नाही का? स्वतःच्या पायावर उभं राहायचंय मला आता शिकायचंय मॅडम. बघा शिक्षण सगळ्यांना शाळेचं. एक सांगते, जेव्हा निगेटिव्ह एनर्जीज असतात त्या ना या जगण्याचा रस काढून घेत असतात. ओके. त्यांना त्याच विचारांचे लोकं आणि ह्या सगळ्या एनर्जीज येतात का? कशा? हे आपण ग्रँड मास्टरमध्ये शिकलो आहे. पण ना फक्त शिकून नाही चालत. त्या गोष्टी हीलिंग करावी लागते. एनर्जीज मागे ओढतात. करू देत नाहीत. पण आपलं काम आहे करणे. ओके. जेव्हा स्वतः पुन्हा करायला लागलात, तेव्हा हा पूर्ण रिझल्ट घेतला. नक्कीच जोपर्यंत सेशन होते तोपर्यंत एकदम मस्त. कारण एनर्जीज आल्याच नाहीत आणि मग हळू-हळू, हळू-हळू तुम्ही लोकं काय करता मेडिटेशन सोडून देता. आहे ना. जसं आता पहिले ना मॅम मी एवढ्या वाजता करायचे. आता चालतेच आहे. हे जे होतं ना, ते नका करू. इंटिग्रिटीमध्ये मेडिटेशन ठरलाय ना, करायचंच. आम्ही उठतो की नाही दररोज? आम्ही म्हटलंय का कधी एवढ्या वर्षामध्ये, जाऊ दे तुम्ही असो, नसो, हं, आम्ही आहेच.
नाही पण तुम्ही इतर हजर असा स्त्रियांनीही. किंवा नसा, आम्ही प्रत्येक दिवशी हजर असतोच. हा, असतं की नाही? हा, तसं तुम्ही पण करा. आणि छान मेडिटेशन करा. मेडिटेशन केल्यामुळे सगळा बदल स्वतःला अ, घडून आला. ओके. टॅरो रिडिंग मध्ये किती रिडिंग केली? कॉन्फिडंट आला का? कुठं काही कमी राहिलं का सुषमाताई? मला असं वाटायचं की मॅडम की आपलं शिक्षण कमी आहे, आपण हे टॅरो रिडिंगचं आपण करू शकतो का? पण हो, आता इतका आत्मविश्वास झालाय की टॅरो रिडिंगचं मी एकदम सहज करू शकते मॅडम. आणि कार्डही यांच्या ऑफिसमधल्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या मित्रांचे वगैरे कार्ड काढले. तर त्यांनीही आरोग्याचं विचारलं होतं. पण त्यांनी सांगितलं होतं की मी एकदा आजारी पडलो होतो. पण मी सांगितलं की नाही, तुम्ही दोनदा पडला होतात. मग ते म्हणते, "त्यांना तुम्हाला कसं काय माहिती पडलं?" म्हणजे हं. आम्हाला तर माहितीही पडतं की माणूस एकदा पडला का दोनदा पडला आजारी. म्हणजे कार्ड हे खरं बोलतात. आणि आता खूप आत्मविश्वास आलाय स्वतःमध्ये. म्हणजे बोलण्याचा, स्वतःच्या पायावर तुमच्यामुळे मी स्वतःच्या पायावर मॅडम उभी राहायला शिकले आणि उभी अच्छा. राहिली. आता स्वतःच्या त्याबद्दल खूप पायावर खूप उभे धन्यवाद राहायला शिकल्या, तुमचे. तर मग ॲज अ टॅरो रीडर्स किती कार्ड वाचन केले बाहेरचे? आणि लागल्यात का तुम्ही स्वतःच्या कमाईला? हो, लागले मॅडम. आणि स्वतः बरेच कार्ड काढले मी. शाबास! बहुत बढिया. नात्यातले काढले आणि अ, बाहेरचे पण काढते कार्ड. तर खूप स्वतःच्या पायावर मी उभी राहिले मॅडम. येस, बघा सगळ्यांचं श्रेय घेईल किंवा नाही घेईल, पण सुषमाताईला पुन्हा उठून ओढून आणायचं काम केलं मी. मॅडमनी त्यामुळे मला ते श्रेय मी घेणार. नाही, मॅडमनी मला खरं ना वढून आणलंय. म्हणजे ग्रँड मास्टरमध्ये सुद्धा आणि आता टॅरो रीडरमध्ये सुद्धा मॅडमनी मला वढून पुढे घेतलेलं आहे. एवढं खरं मॅडमला सगळं श्रेय मॅडमला आहे. नक्कीच या दिव्य ऊर्जेचा उपयोग तुमच्या आयुष्यामध्ये खूप छान करा. खूप मोठे व्हा. ओके. आणि कुटुंब छान आहे तुमचं. त्या कुटुंबासाठी या ऊर्जेचा उपयोग करा. जे तुम्ही करतच आहात. ओके. आनंद आहे, खुशी आहे, सगळं काही आहे. पहिल्यापासून आहे घरामध्ये. ओके. एक हो. सुख वस्तू कुटुंब आहे. पण काही कारणास्तव कुठल्या एनर्जीजमुळे त्या सुखाचा काय म्हणू सुख आहे, पण त्या सुखाचा उपभोगच घेता येत नाही. लोकं म्हणतात ना, साखरेचं पोतं पाठीवर आहे, त्याला तोंड पोहोचत नाहीये. सेम अशी ती स्थिती. आणि तर त्या जीवनाचा सगळा आनंद घेत चला. ओके. आता काही आपल्याला मागे जायचं नाही. फक्त आगे चलते रहो. खूप खूप धन्यवाद मॅम तुमचं आणि या ब्रह्मांडीय ऊर्जेचं. खूप खूप शुभेच्छा खूप खूप तुम्हाला धन्यवाद. भावी आयुष्यासाठी, तुमच्या करिअरसाठी. थँक यू, थँक यू, थँक यू. आनंदी आनंद सर्वीकडे. आणि तुम्ही दिलेला जो संदेश आहे सर्वांना काय, की त्या लागल्या होत्या भोंदूबाबाच्या नादी. काय नाही मॅडम, की मी व्हिडिओ पाहिले आणि मग ते नाही का आता व्हिडिओ चालले होते सर्व. मग म्हटलं की ईश्वराने आम्हाला रेखीमध्ये आणलंय, आज नादी आम्हाला नेलं नाहीये. आम्ही अच्छा. रेखीमध्ये हां, आहोत. हां. तर त्यातून आम्ही वाचलो नाही का. कुणीही कुठल्याही गोष्टीच्या मागे लागू नका. बाहेरचं जग एवढं सुरक्षित नाही आहे. तर कशाला आपण जास्त बोलावं. आता आता आपल्याला बऱ्याच गोष्टीचे अनुभव आपण पाहिले आहेत. पण ना, त्याऐवजी स्वतःच्या ऊर्जेसोबत जोडा. स्वतःची ताकद ओळखा. स्वतःच्या प्रकाशाशी तुमची ओळख करून घ्या. तुम्हाला कुठंच जाण्याची गरज नाही आहे. बरोबर ना? आपल्याला कोणाकडे जाण्याची गरज नाही आहे. जेथे आपण असुरक्षित होऊ. असं सांगायचं आहे ना सुषमाताई. कोणाकडे जाऊन कुठं असुरक्षित होऊ, कुठं काय प्रकरण आहेत, त्यापेक्षा स्वतःच्या ऊर्जेसोबत जागृत व्हा. आतला प्रकाश शोधा आणि तुम्हीच सगळ्यांना मार्ग द्यायला लागा. कुटुंबाला सुरक्षित ठेवायला लागा. यापेक्षा अधिक काय हवं? हो ना? आत्मा नमस्ते. खूप खूप धन्यवाद मॅम. आनंदी आत्मा आनंद नमस्ते.